मैत्रिणींनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकीच्या मनाच्या जवळचा आहे. आपल्यातल्या अनेक जणींना असं वाटतं की मी इतकं सांगते, इतकं ओरडून सांगते, रडून सांगते, पण तो माझं ऐकतच नाही. कधी कधी तर आपल्याला असं वाटतं की आपण भिंतीशी बोलतोय, आपण प्रेमाने सांगतो, रागाने सांगतो, हक्काने सांगतो, तरीही समोरच्या पुरुषापर्यंत आपले शब्द पोहोचतच नाहीत. मग आपल्याला वाटतं की त्याला माझी कदर नाहीये का, की त्याला माझं म्हणणं महत्वाचं वाटत नाही. पण मैत्रिणींनो, खरी मेट इथेच आहे. पुरुष आणि स्त्रियांचा विचार करण्याच्या आणि ऐकण्याच्या पद्धतीत जमीन आसमानचा फरक असतो. आपण जेव्हा भावनेच्या भरात बोलतो तेव्हा पुरुषाचा मेंदू अनेकदा डिफेन्स मोड मध्ये जातो आणि तो ऐकणंच बंद करतो. आज मी तुम्हाला अशा 9 पद्धती सांगणार आहे, ज्या जर आपण आपल्या बोलण्याच्या स्टाईल मध्ये आणल्या तर कोणताही पुरुष तुमचं म्हणणं केवळ ऐकणारच नाही, तर ते त्याला मनापासून पटेलही. हे कोणताही तंत्र नाही, तर ही रिलेशनशिप सायकोलॉजी आहे, जी आपल्याला एक स्त्री म्हणून अधिक प्रभावशाली बनवेल. मैत्रिणींनो, या 9 पद्धती सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्यातल्या अनेक जणींना असं वाटू शकतं की प्रत्येक वेळी मीच का बदलू, मीच का अशा पद्धतीने बोलू. तुमचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, इथे आपण स्वतःला कोणासमोर कमी लेखत नाही आहोत, तर आपलं म्हणणं पोहोचवण्याची शक्ती वाढवत आहोत. जसं एका कुलपाला उघडण्यासाठी ताकद लावून चालत नाही, तर योग्य चावीच लागते, तसंच पुरुषाच्या मनाचं कुलूप उघडण्यासाठी योग्य शब्दांची चावी लागते. जेव्हा आपण आपल्या बोलण्याची पद्धत बदलतो तेव्हा समोरच्याला आपण बदलल्यासारखे वाटत नाही, तर आपण अधिक प्रभावशाली आणि समंजस वाटतो. चला तर मग आपल्या या संवादाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ती पहिली महत्वाची पद्धत. पहिली पद्धत आहे आवाजातील हलकी शांतता. आपल्यातल्या अनेक जणींना असं वाटतं की जर आपण जोरात बोललो किंवा आपला आवाज चढवला तरच आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचेल. पण पुरुषाच्या सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री मोठ्या आवाजात किंवा ओरडून बोलते तेव्हा त्याचा मेंदू त्याला अटॅक समजतो. अशा वेळी तो तुमचं म्हणणं समजून घेण्याऐवजी स्वतःचा बचाव कसा करायचा किंवा तिथून कसा पळ काढायचा याचा विचार करू लागतो. आपण इथे चूक करतो. आपण विचार करतो की मोठ्या आवाजामुळे तो घाबरून ऐकेल, पण प्रत्यक्षात तो मानसिकरित्या लांब जातो. योग्य पद्धत ही आहे की जेव्हा तुम्हाला एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असते तेव्हा आपला आवाज मुद्दाम थोडा खालच्या पट्टीत ठेवा. शांत आणि संत आवाजात बोलल्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही त्याच्याशी भांडत नाहीये, तर संवाद साधताय. जेव्हा आपला आवाज शांत असतो तेव्हा पुरुषाला तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावं लागतं आणि तिथेच तुमचं काम होतं. यामुळे त्याच्या वागण्यातला चिडचिडेपणा कमी होतो आणि तो तुमच्या शब्दाकडे गांभीर्याने पाहू लागतो. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, शांततेत जी ताकद आहे ती ओरडण्यात कधीच नसते. दुसरी महत्वाची पद्धत म्हणजे आरोप न करता भावना सांगणं. मैत्रिणींनो, आपल्याला अनेकदा असं वाटतं की मी जर त्याला बोलले नाही तर त्याला कसं कळणार की तो चुकतोय, आणि याच विचारातून आपल्या तोंडून ते कडू शब्द बाहेर पडतात. पण आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला त्याला हरवायचं नाहीये, तर त्याला आपली बाजू समजावून सांगायची आहे. युद्धाने कधीच मन जिंकता येत नाही, की फक्त प्रेमाने आणि योग्य शब्दांनी जिंकता येतात. आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपण सहज म्हणून जातो, तू कधीच माझं ऐकत नाहीस, किंवा तुला नेहमी स्वतःच पडलेलं असतं. याला सायकोलॉजीमध्ये ब्लेम गेम म्हणतात. जेव्हा आपण तू ने वाक्याची सुरुवात करतो तेव्हा समोरचा पुरुष लगेच सावध होतो आणि त्याला वाटतं की आता आपल्यावर आरोप होणार आहेत. आपण नेहमी हीच चूक करतो की आपण त्याच्या वागण्यावर बोट ठेवतो. त्याऐवजी आपल्या भावना सांगताना मला या शब्दाचा वापर करा. उदाहरणार्थ, तू उशिरा आलास म्हणण्याऐवजी तू उशिरा आल्यावर मला खूप काळजी वाटते आणि एकटं वाटतं असं म्हणून बघा. जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा पुरुषाला वाटतं की आपल्याला कुणाची तरी मदत हवी आहे किंवा आपली स्त्री त्रासलेली आहे. पुरुषांमध्ये नैसर्गिकरित्या प्रोटेक्टर म्हणजे रक्षण करण्याची वृत्ती असते. जेव्हा तुम्ही तुमची भावनिक बाजू मांडता तेव्हा तो तुम्हाला गिल्ट फील करून देण्याऐवजी तुमचं म्हणणं कसं सोडवता येईल याचा विचार करतो. आपण जर आपली मांडणी बदलली तर नातं नक्कीच अधिक खोल होऊ शकतं. मैत्रिणींनो, या सुरुवातीच्या 2 गोष्टी तर फक्त पाया होत्या, पण आता तिसरी जी पद्धत मी सांगणार आहे ना, ती खरं तर गेम चेंजर आहे. कारण आपल्यातल्या 90% जणी इथेच मोठी चूक करतात, ज्यामुळे पुढचं सगळं बोलणं विस्कळीत होतं. चला तर मग पाहूया ती महत्वाची तिसरी पद्धत.
तिसरी पद्धत आहे एका वेळी एकच मुद्दा मांडणं. ही आपल्यातल्या अनेक जणींची सर्वात मोठी समस्या आहे. जेव्हा एखादं भांडण होतं किंवा आपण बोलायला बसतो तेव्हा आपण आजच्या विषयासोबतच मागच्या वर्षी काय झालं होतं, लग्नात काय झालं होतं या सगळ्या गोष्टी एकत्र काढतो. पुरुषाचा मेंदू सिंगल टास्किंग असतो, म्हणजे ते एका वेळी एकाच गोष्टीवर फोकस करू शकतात. जेव्हा आपण एकावर एक 10 मुद्दे मांडतो तेव्हा त्याचा मेंदू गोंधळून जातो आणि ते पूर्णपणे शेट डाऊन होतात. आपण विचार करतो की आपण सगळं क्लिअर करतोय, पण त्याच्यासाठी तो फक्त एक कचरा असतो जो त्याला झेपत नाही. म्हणून जे काही बोलायचं आहे ते एकाच मुद्द्यावर मर्यादित ठेवा. तो मुद्दा सुटेपर्यंत दुसरं काही काढू नका. यामुळे त्याला नेमकं समजतं की त्याला आता काय करायचं आहे किंवा तुम्हाला काय हवं आहे. जेव्हा तुम्ही मुद्द्याला धरून बोलता तेव्हा तो पुरुष तुम्हाला अधिक समजूतदार मानू लागतो आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देतो. आपल्याला फक्त आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, समोरच्याला गोंधळात टाकायचं नाही. हे लक्षात ठेवा. चौथी पद्धत म्हणजे प्रश्न विचारण्याची योग्य स्टाईल. अनेकदा आपण संशयाने किंवा टोमणा मारून प्रश्न विचारतो, जसं की कुठे होतास इतक्या वेळ किंवा हे असंच का केलंस. असे प्रश्न विचारल्यावर पुरुषांना वाटतं की त्यांची उलट तपासणी सुरू आहे. यामुळे ते खरी गोष्ट सांगण्याऐवजी उत्तरं टाळू लागतात. प्रश्न विचारण्याची योग्य स्टाईल म्हणजे त्याला स्पेस देणं. मला हे समजून घ्यायला आवडेल की आज उशीर का झाला किंवा तुला काय वाटतं, आपण हे असं केलं तर चालेल का. अशा प्रकारे विचारल्यामुळे त्याला वाटतं की त्याचं मत महत्वाचं आहे. आपण अनेकदा आपल्या प्रश्नांमधून समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. ही आपली मोठी चूक आहे. जर आपण आपुलकीने विचारलं तर तो पुरुष स्वतःहून मनातील गोष्टी सांगू लागतो. साध्या प्रश्नामुळे सुद्धा संवाद सुकर होतो आणि त्याला तुमच्याशी बोलताना दडपण येत नाही. आपण जितकं मोकळेपणाने आणि सन्मानाने विचारू तितकं चांगलं उत्तर आपल्याला मिळेल. पाचवी पद्धत आहे बोलताना थोडं थांबणे, म्हणजेच पॉज घेणं. आपल्याला खूप काही बोलायचं असतं आणि आपण ते एका दमात बोलून संपवतो. पण सायकोलॉजी असं सांगते की सततच्या बोलण्यामुळे शब्दाची किंमत कमी होते. जेव्हा तुम्ही एखादं महत्त्वाचं वाक्य बोलता तेव्हा त्यानंतर 2-3 सेकंद शांत राहा. या शांततेमुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय बोलतात यावर विचार करायला वेळ मिळतो. आपण अनेकदा या शांततेला घाबरतो आणि ती भरून काढण्यासाठी अजून जास्त बोलतो. ही चूक टाळली पाहिजे. योग्य पद्धत म्हणजे महत्त्वाचा मुद्दा सांगितल्यानंतर शांत राहून त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहणं. यामुळे तुमच्या शब्दांमध्ये एक वजन निर्माण होतं. पुरुषाला जाणीव होते की तुम्ही जे बोललात ते महत्त्वाचं आहे आणि त्यावर त्याला काहीतरी प्रतिक्रिया द्यायची आहे. या छोट्याशा बदलामुळे तुमच्या बोलण्यात एक प्रकारची मॅच्युरिटी येते आणि तो पुरुष तुमच्या शब्दाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊ लागतो. मैत्रिणींनो, या 5 गोष्टी तर आपण समजून घेतल्याच, पण आता पुढची जी गोष्ट मी सांगणार आहे ना ती कदाचित आपल्या स्वभावाच्या थोडी विरुद्ध आहे. आपल्याला वाटतं की आपण जितकं जास्त बोलू तितकं त्याला पटेल, पण खरी गंमत तर या 6व्या पद्धतीत लपली आहे, जे ऐकून तुम्हालाही वाटेल की अरे हे तर मला आधीच माहिती असायला हवं होतं. 6वी पद्धत म्हणजे सगळं लगेच एक्सप्लेन न करणं. स्त्रिया म्हणून आपल्याला सवय असते की आपण प्रत्येक गोष्टीचं सविस्तर वर्णन करतो, पण पुरुषांना बऱ्याचदा बॉटम लाईन म्हणजे मुख्य मुद्दा हवा असतो. जेव्हा आपण खूप जास्त स्पष्टीकरण देतो तेव्हा त्यांना वाटतं की आपण त्यांना लेक्चर देतोय किंवा त्यांना काहीच समजत नाही असं आपल्याला वाटतंय. आपण विचार करतो की आपण माहिती देतोय, पण त्यांना ते ओझं वाटतं. त्याऐवजी सुरुवातीला थोडंच बोला आणि त्याला प्रश्न विचारू द्या. जेव्हा तो विचारतो म्हणजेच तुला काय म्हणायचं आहे तेव्हा सविस्तर सांगा. यामुळे त्याची उत्सुकता टिकून राहते. कमी बोलणं आणि प्रभावी बोलणं हे सूत्र इथे वापरायचं आहे. जेव्हा तुम्ही सगळं ताटात वाढून ठेवत नाही तेव्हा तो पुरुष तुमच्या विचारांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. एक गूढता किंवा थोडं राखून बोलणं पुरुषाला तुमच्याकडे आकर्षित करतं आणि तो तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी नेहमी तत्पर असतो. 7वी पद्धत आहे तू ऐवजी आपण वापरणं. जेव्हा आपण म्हणतो की तू हे करायला हवं तेव्हा त्याला ती एक ऑर्डर वाटते, पण जेव्हा आपण म्हणतो आपल्याला हे कसं करता येईल किंवा आपल्या घरासाठी हे योग्य आहे का, तेव्हा त्याला वाटतं की तो या नात्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण अनेकदा नात्यात मी आणि तू अशा भिंती उभ्या करतो. ही आपली मोठी चूक असते. सायकोलॉजीनुसार आपण हा शब्द टीमवर्कची भावना निर्माण करतो. पुरुषांना जेव्हा वाटतं की ते एका टीममध्ये आहेत आणि तुम्ही त्याच्या बाजूने आहात तेव्हा ते अधिक सहकार्य करतात. ही पद्धत वापरल्यामुळे नात्यातला संघर्ष कमी होतो आणि तो पुरुष तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देतो. आपण बदलतो तर नातं नक्कीच बदलू शकतं.
आणि याची सुरुवात या एका शब्दाने होऊ शकते. 8वी पद्धत आहे योग्य वेळ निवडणं. ही कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तो ऑफिसमधून थकून आला असेल, भुकेलेला असेल किंवा मॅच बघत असेल तर अशा वेळी तुम्ही कितीही महत्वाचं बोललात तरी तो ऐकणार नाही. अशा वेळी बोलल्यामुळे फक्त चिडचिड वाटते. आपण अनेकदा विचार करतो की मला आता सांगायचं आहे म्हणजे आत्ताच सांगणार, पण ही वेळ चुकलेली असते. पुरुषाची मानसिक अवस्था जेव्हा शांत असते तेव्हाच ते माहिती स्वीकारू शकतात. योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही दोघं निवांत असाल, चहा घेत असाल किंवा बाहेर फिरायला गेला असाल. अशा वेळी आपलं म्हणणं मांडलं तर ते त्याच्या थेट मनापर्यंत पोहोचतं. योग्य वेळी बोलल्यामुळे वाद टळतात आणि जे काम आरडाओरड करून होत नाही ते एका साध्या संवादाने होतं. आपल्यातल्या अनेक जणींना घाई असते की आता भांडण झालंय तर आत्ताच्या आत्ता त्याचा निकाल लागला पाहिजे. पण मैत्रिणींनो, गरम लोखंडावर मारलेला घाव फक्त आकार बिघडवतो. त्याला शांत होऊ दिलं तरच आपल्याला हवा तसा आकार देता येतो. थोडा वेळ देणं म्हणजे हार मानणं नाही तर योग्य संधीची वाट पाहणं आहे. 9वी आणि शेवटची पद्धत म्हणजे शेवट गोड पण ठाम ठेवणं. आपल्यातल्या अनेक जणी खूप चांगलं बोलतात पण शेवट भांडणाने किंवा रडण्याने करतात. यामुळे समोरच्याच्या लक्षात फक्त तुमचं रडणं किंवा भांडण राहतं, तुम्ही काय बोललात ते नाही. आपण आपली चूक इथेच करतो की आपण हताश होऊन बोलणं थांबवतो. त्याऐवजी आपला संवाद संपवताना एखादी पॉझिटिव्ह ओळ बोला, जसं की मला माहिती तू यावर नक्की विचार करशील किंवा मला तुझ्यावर विश्वास आहे. पण हे सांगताना तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. गोड बोलणं म्हणजे दबून राहणं नव्हे. जेव्हा तुम्ही ठामपणे पण आदराने तुमचं म्हणणं संपवता तेव्हा पुरुषाच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. त्याला समजतं की तुमची सीमा काय आहे आणि तुमची गरज काय आहे. एक समंजस आणि ठाम स्त्री नेहमीच पुरुषाला प्रभावित करते. शेवटी जाता जाता एकच सांगेन मैत्रिणींनो, तुमचं नातं हे कुणा एकाच्या चुकीमुळे बिघडत नाही आणि कुणा एकाच्या प्रयत्नाने सावरत नाही, पण सुरुवात तर कुणाला तरी करावीच लागते. आज जेव्हा तुम्ही या 9 पद्धतीचा वापर करायला सुरुवात कराल तेव्हा पहिल्याच दिवशी चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. पण हळूहळू तुम्हाला दिसेल की जो माणूस तुमचं म्हणणं टाळत होता तोच आता तुमचा सल्ला घ्यायला लागला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं अस्तित्व आणि तुमचे शब्द मूल्यवान आहेत. जेव्हा तुम्ही सन्मानाने आणि योग्य पद्धतीने बोलाल तेव्हा जगही तुम्हाला त्याच आदराने ऐकेल. लक्षात ठेवा, तुम्ही एक स्ट्रॉंग स्त्री आहात आणि तुमच्याकडे तुमचं घर आणि नातं स्वर्गासारखं करण्याची ताकद आहे. मैत्रिणींनो, मला खात्री आहे की या 9 पद्धती तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या नात्यात नक्कीच मदत करतील. आपण सर्वजणी प्रेम आणि आदरासाठी पात्र आहोत. फक्त ते मिळवण्याची कला आपल्याला अवगत करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आपण आपल्या शब्दांनी आपलं नंदनवन फुलवू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका खास विषयासह. काय मग, उद्यापासून यावर काम करायला सुरुवात करायची ना? तुमचं मत नक्की